मी ते सॅरलॅक्स बनवण्यासाठी घेतलेला आहे हा मखाना। तर याला आता छान मी रोस्ट करून घेणार आहे। पहिलं याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत यातला हा नर्वसपणा आहे हा जात नाही आणि हे छान असे क्रिस्पी होतात, तोपर्यंत याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे। घरगुती आपलं हे सॅरलॅक्स मी दाखवणार आहे तुम्हाला मी माझ्या मुलीसाठी कसं बनवते। तर आधी मी हा मखाना छान असा भाजून घेते। तर त्याला मी पहिलं भाजून देते 5-1 मिनिटमध्ये। तुम्ही तर पाहू शकता कसा फुलायला लागलेला आहे आता हा मखाना। पहिला नरम होता तर हे बघा नॉर्मल असा होता, क्रिस्पी व्हायला लागलाय। तर याला अजून छान फुलून द्यायचं आहे आपल्याला। याला हलवत राहायचंय जेणेकरून हे खाली लागणार नाही आणि छान असं याला क्रिस्पी होऊन द्यायचं आहे। तर इथं आपला मखाना छान असा रोस्ट झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कसा आवाज येतोय आणि पटकन फुटला जातोय। तर हा असा झाला क्रिस्पी आवाज आला की गॅस बंद करायचा आहे आणि याला काढून घ्यायचा आहे। तर मी याला आता काढून घेते। त्यानंतर मी ते ओट्स घेतलेले आहे, हे साधे ओट्स आहेत, यालाही छान रोस्ट करून घेणार आहे मी। तर यालाही 5 मिनिटं चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। याचंही पण छान असं फुलतात मस्त हे ओट्स छान असे फुलले की समजायचं हे भाजले गेलेले आहेत। तर याला मी 5-1 मिनिटं भाजून देते असे छान आणि यालाही हलवत राहायचे कारण ओट्स खूप हे पातळ असतात तर पटकन जळले जातात। ओट्स छान असे रोस्ट झालेले आहे तर याला पण मी आता काढून घेते। पाहू शकता किती मस्त फुललेत हे ओट्स। तर याला आता काढून घेते मी। त्यानंतर इथे मी पोहे घेतले आहे, हे आपले कांदा पोहे आहेत। यालाही छान असं मी रोस्ट करून घेणार आहे। यालाही छान असं फुलून द्यायचं आहे। तुम्ही असं घरगुती सॅरलॅक्स केलं तर आपल्या मुलांसाठी अगदी उत्तम असतं। ते बाहेरचं आणण्यापेक्षा घरी केलं तर अति उत्तम। बाहेर कसं बनवतात ते आपल्यालाही माहित नसतं। तर आपल्या मुलांसाठी आपण असं घरीच बनवलं तर काही वाटत नाही आणि हे प्रवासामध्ये नेण्यासाठी अगदी हेल्पफुल आहे रेसिपी ही। कारण की बाहेर गेल्यावरती बाळाला काय खायला द्यायचं हा प्रत्येक मम्मीला प्रश्न असतो प्रवासामध्ये आणि कुठे काय बनवायचं। त्यासाठी हे असं घरच्या घरी तुम्ही सॅरलॅक्स बनवू शकता आणि पटकन इझिली आहे बाहेर कुठं नेलं तरी बनवण्यासाठी हे। तर इथं पाहू शकता आपले पोहे किती छान फुललेले आहेत, म्हणजे पोहेही छान भाजून झालेत। आता मी गॅस बंद करणार आहे आणि हेही काढून घेते। तर याला आता मी छान असं थंड होणार आहे 5 मिनिटं, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर याला 5 मिनिटं सोडून देते। इथे हे छान थंड झालं आहे तर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याला मी बारीक करून घेते। तर छान अशी आपली पावडर रेडी झालेली आहे। तर आता मी काढून घेते आणि बाकीचे सर्व करून घेते। तर इथं पाहू शकता छान अशी पावडर याची तयार करून झाली आहे। तर याला मी 10-15 मिनिटं थंड व्हायला ठेवते आणि एक पॅक बंद डब्यामध्ये ती भरून ठेवायची आहे। छान असं सॅरलॅक्ससाठी पावडर बनवून झालेली आहे। तर इथे मी गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे सॅरलॅक्सची पावडर टाकली। त्यानंतर हे माझं सॅरलॅक्स अगदी झटपट असं रेडी झालं आहे। तर तुम्ही हे कुठेही प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकता आणि लहान मुलांना आवडीने देऊ शकता। मुलं अगदी आवडीने खातात। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगायचा आहे। आणि खूप हेल्दी आहे ही लहान मुलांसाठी आणि भूकही लवकर लागत नाही आणि वेट पण खूप छान पद्धतीने वाढतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा असेच माझे व्हिडिओ आणि कमेंट करून सांगत राहा।